नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिलाने सरांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज संकीर्ण प्रश्न संग्रह 1 चा अभ्यास आपण उदाहरण क्रमांक 6 पासून सुरू करणार आहोत। संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक 1 आहे। ए पासून 7 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक आपल्याला काढायचे आहेत। आता बघा, या ठिकाणी ए बिंदूचा निर्देशक आपल्याला 1 दिलेला आहे मित्रांनो, पण ए बिंदू पासून 7 अंतरावर एक बिंदू आपल्याला घ्यायचा आहे। समजा आपण ए बिंदू घेऊ, ए बिंदू त्याचा निर्देशक 1 आहे, परंतु जो दुसरा बिंदू आपल्याला 7 अंतरावर घ्यायचा आहे तो आपण सी घेऊ। पण तो पहिल्या केसमध्ये आपण समजा तो बिंदू सी हा बिंदू ए पासून डाव्या बाजूला असेल, अशी एक केस, फर्स्ट केस आपण घेऊ। समजा बिंदू सी हा बिंदू ए पासून 7 एकक अंतरावर डावीकडे आहे। बरोबर, म्हणजे यामध्ये समजा सी चा निर्देशक, बिंदू सी चा निर्देशक आपण बिंदू सी इथं घेऊ, त्याचा निर्देशक आपण x घेऊ मित्रांनो। बरोबर, आणि डावीकडची संख्या उजव्याकडच्या संख्येपेक्षा लहान असते। एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी 1 हा मोठा आहे, उजव्या बाजूचा अंक हा मोठा असतो। आणि मग आपल्याला डिस्टन्स फ्रॉम ए टू सी जर काढायचा असेल तर मोठा निर्देशक वजा छोटा निर्देशक। आता मोठी संख्या या ठिकाणी हा एक हे सूत्रच तयार झालं। आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकू, चला तर मग मित्रांनो, ए पासून तर सी पर्यंतचं अंतर आपल्याला 7 एकक दिलेलं आहे। बरोबर, मोठा 1 आहे वजा छोटा निर्देशक x आहे। आता x ची किंमत काढायची आहे, म्हणून 1 ला आपण उजवीकडून डावीकडे पाठवणार, म्हणजे 7 - 1 इज इक्वल टू -x। 7 - 1 6 इज इक्वल टू -x, म्हणजेच x ची किंमत आपल्याला मिळेल मित्रांनो या ठिकाणी -6। बरोबर, कारण इंग्लिश अल्फाबेट निगेटिव्ह कधीच नसतो, म्हणून x ची किंमत आपल्याला -6 मिळेल। म्हणजे निर्देशक त्या बिंदूचा -6 असू शकतो। समजा मित्रांनो आपण त्या बिंदूला उजवीकडे घेतलं। समजा बिंदू सी हा बिंदू ए पासून 7 एकक अंतरावर उजवीकडे आहे। बरोबर, आता तो सी बिंदू, त्याचा निर्देशक पण आपण समजा x घेऊ। पण या ठिकाणी कंडिशन नीट लक्षात घ्या, x हा उजवीकडे आहे म्हणजे x मोठा आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल। आणि मग सूत्र तयार करताना आपलं डिस्टन्स फ्रॉम ए टू सी इज इक्वल टू, जसा या ठिकाणी मोठा निर्देशक x आहे व 1 होता आणि छोटा x होता, तसाच या ठिकाणी मोठा निर्देशक वजा छोटा निर्देशक। आता मोठा निर्देशक या ठिकाणी x आहे आणि छोटा 1 आहे,
कारण उजव्या बाजूचा अंक मोठा असतो असं सूत्र आपल्याला ह्या ठिकाणी तयार करता येईल. सूत्र तयार झालं म्हणजे काय करणार मित्रांनो, किमती टाकू. चला मग आता किमती या ठिकाणी आपल्याला टाकायच्या आहेत. डिस्टन्स फ्रॉम ए टू सी आहे आपल्याकडे 7 एकक दिलेलं आहे आपल्याला. x वजा 1. आता 1 ला आपण उजवीकडून डावीकडे शिफ्ट करू म्हणजे 7 अधिक 1 बरोबर x म्हणजेच x बरोबर 8. अशा पद्धतीनं आपल्याला बिंदू ए पासून 7 एकक अंतरावर असलेला उजवीकडचा बिंदू जो असेल त्याचा निर्देशक 8 राहील आणि डावीकडे असेल तो -6. फायनली उत्तर कसं लिहिणार मित्रांनो की ईस्ट बिंदूचे निर्देशक ईस्ट बिंदूचे निर्देशक -6 व 8. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 7 त्यामध्ये सब क्वेश्चन आहे. फर्स्ट, पुढील विधाने सशर्त रूपात लिहा. सशर्त रूपात उदाहरण लिहायचं आहे आपल्याला. प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो. सशर्त म्हणजे जर आणि तरचा उपयोग करून लिहायचा आहे. मग चला मित्रांनो, या ठिकाणी जर प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर, जर एखादा चौकोन समभुज चौकोन असेल तर तो चौरस असतो. अशा पद्धतीनं आपल्याला सशर्त विधान लिहिता येईल. दुसरा प्रश्न बघा मित्रांनो, रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. जर दोन कोन रेषीय जोडीतील असतील, दोन कोन रेषीय जोडीतील असतील जर दोन कोन रेषीय जोडीतील असतील म्हणजे कोन, हा नाहीतर अजून तुम्ही म्हणणार रेषीय जोडीतील काय, कोन असतील तर ते परस्परांचे पूरक असतात. तर ते परस्परांचे पूरक असतात. जर आणि तरचा उपयोग बघायचा आहे मित्रांनो. मागच्याही गणितात बघा, जर आणि तर, त्याला सशर्त विधान असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, त्रिकोण हा 3 रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते. चला मग मित्रांनो, या ठिकाणी जर 3 नंबरचा प्रश्न, जर एखादी आकृती त्रिकोण असेल, एखादी आकृती त्रिकोण असेल
तर ती 3 रेषाखंडांनी तयार झालेली असते. चौथा प्रश्न बघू मित्रांनो. केवळ 2च विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. चला तर मग, जर एखाद्या संख्येचे केवळ 2च विभाजक असतील, तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. मित्रांनो, आता आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील 8व्या प्रश्नाचे उपप्रश्न सोडवणार. यामध्ये आपल्याला व्यत्यास लिहायचे आहेत. व्यत्यास म्हणजे जर च्या जागी तर घ्यायचा आणि तर च्या जागी जर घ्यायचा. म्हणजे जर आणि तर या वाक्यांची आदलाबदल करायची. आणि सर्वात आधी आपण जरचं वाक्य लिहायचं आणि मग त्यानंतर तरचं. चला तर मग लिहूया. जर एखादी आकृती त्रिकोण असेल, तर त्या बहुभुजाकृतीच्या कोणांच्या मापांची बेरीज एकशे 80 अंश असते. दुसरा प्रश्न बघा. 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 डिग्री असेल तर ते परस्परांचे कोटी कोन असतात. जर आणि तर यांची अदलाबदल करूया. तर आहे बघा, तो राहील जर. जर 2 कोण परस्परांचे कोटिकोन असतील, तर त्यांच्या मापांची बेरीज
90° असते. आता तिसरा प्रश्न बघूया मित्रांनो. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला जर आणि तर दिलेलं नाही, मग यामध्ये आपण स्वतः जर आणि तरचा उपयोग करायचा. दोन रेषांना छेदिकेने छेदले असता दोन रेषांना छेदिकेने छेदले असता जर होणारे संगत कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. चौथा प्रश्न बघा मित्रांनो. संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. इथं तर आहे म्हणजे आपण सुरुवात करणार. जर एखाद्या संख्येला 3 ने भाग जातो, हे आधी लिहिणार आपण. जर एखाद्या संख्येला तीनने भाग जात असेल तर त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीन ने भाग जातो. चला तर मित्रांनो, आता आपण उदाहरण क्रमांक 9चा अभ्यास करूया. पुढील विधानातील पक्ष आणि साध्य लिहायचं आहे. जर पासून पुढचं स्टेटमेंट जे असेल मित्रांनो हे पक्ष, आणि तर नंतरचं जे पण स्टेटमेंट असेल मित्रांनो ते साध्य. सिंपल. ते काय असतं? साध्य. आणि जर पासून जे असतं त्याला आपण पक्ष म्हणायचं. दिलेली गोष्ट म्हणजे पक्ष. तिला फक्त आपल्याला जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील असं दिलेलं आहे, म्हणजे त्याला जॉमेट्रिकली मांडणार, भौमितिक दृष्टिकोनातून मांडणार. त्रिकोण ABC मध्ये बाजू AB एकरूप बाजू BC एकरूप बाजू AC.
साध्य करायचं आहे मित्रांनो, तर पासूनचं पुढचं स्टेटमेंट. तर त्यांचे तीनही कोन एकरूप असतात. म्हणजेच काय, कोन ए एकरूप कोन बी एकरूप कोन सी. तीनही कोन आपल्याला एकरूप दाखवावे लागतील. अशाच पद्धतीने मित्रांनो आपल्याला क्वेश्चन 9चं सब क्वेश्चन सेकंड सॉल्व करायचं आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. याला भौमितिक भाषेत मांडूया, पक्ष राहील यासाठी. चौकोन ए बी सी डी घेऊ आपण. चौकोन ए बी सी डी जसं आपण ह्या फिगरमध्ये त्रिकोण घेतलेला आहे मित्रांनो, ए बी आणि सी, आणि ए बी बी सी आणि ए सी या तीनही बाजू एकरूप आहेत. जर त्रिकोणाचे तीनही बाजू एकरूप असतील तर त्याचे तीनही कोन एकरूप असतात, आणि म्हणून अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. त्याच पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी चौकोन घेऊ आपण. चौकोन ए बी सी डी. ओके, समजा मी हा चौकोन घेतला. लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, त्याचं नाव देऊ आपण ए बी सी डी. व्यवस्थितपणे सिंगल लाईनच आहे ड्रॉ केलेली असं कन्सिडर करा, अशा डबल लाईन्स नाहीत. ए बी सी डी असा चौकोन तुम्हाला दिलेला आहे. चौकोन ए बी सी डी हा किंवा या समांतरभुज चौकोनाचे कर्ण ए सी व कर्ण बी डी, ए सी व बी डी आपण ड्रॉ करूया फिगरमध्ये. कर्ण ए सी व कर्ण बी डी परस्परांना ओ बिंदूत छेदतात. परस्परांना ओ या बिंदूत छेदतात. साध्य. रेख ओए एकरूप रेख ओ सी व रेख ओ बी एकरूप रेख ओ डी. आता आपल्याला अतिशय महत्त्वाच्या गणिताचा अभ्यास करायचा आहे. व्हेरी IMP असं त्याला नाव देऊन टाका मित्रांनो. खालील विधानांसाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष व साध्य लिहा. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी काढणार. दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. दोन समभुज म्हणजे बाजू AB एकरूप बाजू BC एकरूप बाजू AC. ओके, समभुज त्रिकोण म्हणजे त्यांचे अँगल पण सारखे असतात, 60 60 60. हे सगळे समभुज त्रिकोण आहेत आणि ते समरूप असतात असं आपल्याला ह्या ठिकाणी दाखवायचं आहे. आकृती तर तुम्हाला काढता येईल मित्रांनो, आकृतीचा काही प्रश्नच नाही, बरोबर. पक्षामध्ये लिहिणार आपण. बघा, दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पक्षामध्ये लिहिणार. बघा, आकृती काढलेली आहे आपण, पक्ष लिहूया. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे समभुज त्रिकोण आहेत. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे
समभुज त्रिकोण आहेत. साध्य करूया. त्रिकोण ABC सिमिलर त्रिकोण समरूप त्रिकोण PQR असं आपल्याला साध्य लिहिता येईल. चला तर मित्रांनो, आता आपण उदाहरण क्रमांक 2 सोडवूया. जर रेषीय जोडीतील कोन एकरूप असतात तर त्यापैकी प्रत्येक कोन काटकोन असतो. पक्षामध्ये लिहिणार आपण कोन ABC व कोन DBC हे रेषीय जोडीतील कोन असून रेषीय जोडीतील कोन असून कोन ABC एकरूप कोन DBC. साध्य करणार आपण कोन ABC बरोबर 90 डिग्री व कोन DBC बरोबर 90 डिग्री. आता मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक 10 मधील उपप्रश्न क्रमांक 3 चा अभ्यास करणार. त्रिकोणाच्या 2 बाजूंवर काढलेले शिरोलंब जर एकरूप असतील तर त्या 2 बाजू एकरूप असतात. यावरून आपण पक्षामध्ये लिहिणार मित्रांनो. आकृती त्रिकोण ABC चे काढून आपण या ठिकाणी शिरोलंब BD आणि CE काढलेले आहेत. पक्षामध्ये आपण लिहिणार मित्रांनो त्रिकोण ABC मध्ये रेख BD दिसतो आहे तुम्हाला. बघा, हा रेख BD तो बाजू AC वर लंब आहे म्हणून लंब बाजू AC व CE लंब बाजू AB वर आहे. मित्रांनो, इकडे लक्ष द्या. CE हा AB बाजूवर लंब आहे. या ठिकाणी आपण रेख लिहिला पाहिजे. लक्षात घ्या, रेख CE. साध्य काय करणार मित्रांनो? साध्यामध्ये तर त्या 2 बाजू एकरूप असतात तर पासूनचं जे स्टेटमेंट आहे ते असतं साध्य आणि जर पासूनचं जे स्टेटमेंट आहे ते असतं पक्ष. जर पासूनचं स्टेटमेंट कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, ते साध्य असतं. म्हणजेच काय, बाजू AC एकरूप बाजू AB. बरोबर मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा आणि वेगवेगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स जर आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक यू.